नवीन जे व्हिडिओ बघते त्याचं नाना माहीत नाही कोण आहे. फोन आलं मेसेज आलं भरपूर अहो नाना कोण तर नाना त्यांच्या वयाच्या 12 वर्षा बसलं म्हणजे आमच्या आजीच्या काळापासून कामाला होती तिथं आणि त्यांनी शेवटपर्यंत साथ सोडली नाही. साथ कुठं सोडली 1-2-3 दिवस शेवट चाललं नाही ती एवढी साथ सोडली म्हणजे ते आजारी पडलं नाना. कोणाच्या ध्यानी नाही स्वप्नातून विचार केला नव्हता असं गेलं. त्यांच्या घरातल्यांनी पण विचार केला नव्हता की ही एवढं नानांचं म्हणजे खालावलंय प्रकृती. आणि इथं येऊन बसायचं की म्हणजे येऊन झोपायचं वगैरे ते रेग्युलर प्रमाण रोजच त्यांचा दिनक्रम होता. फक्त त्यांच्या घरात म्हणतात की मला अशक्तपणा आलाय तर त्यांच्या लेक म्हणलेत की चला नाना आपण दवाखान्यात जाऊया. नाही होतंय बरं काय नाही एवढं झालेलं. मग नानांनी फक्त त्या ज्या दिवशी नानांचं झालं त्या दिवशी नानांनी फक्त खायचं सोडलं एवढंच. चहा घेतला नाही पाणी घेतलं नाही. खरं दिवसभर भाऊजींचं आणि ह्यांचं नाव काढत होतं की बोलवा पण घरातल्यांनी सिरियसली घेतलं नाही. त्यासनी काय वाटलं की रोजच नानांचं चालू असायचं पोरं बोलवा आणि 7 वाजता निरोप आला की नानांनी बोलवले. त्यावेळेस आपली ही गडबड संध्याकाळची आणि जायचंच म्हणलं भाऊजी तोवर एक अर्ध्या तासात बातमी आली की नानांचं आवरलंय सगळं. मग आता शेअर करायचं तर नानाच्या सगळ्यात आवडतं म्हणजे रंजा. नाना ह्याला रंजा म्हणायचं. रायबा म्हणत नव्हतं रंजा म्हणायचं. रंजा शेवटचा शब्द नाना खायचा नाही. 2 दाव्यानं आत बाहेर म्हणजे हे सगळं आपल्या युट्यूब फॅमिलीनं बघितलंय. मागचाच व्हिडिओ झालाय 7 जोडीच्या चॅनेलवर आहे तर तो व्हिडिओ बघा. नाना काय काय बोललेत आपल्या दावणीतल्या म्हणजे ब्रह्माबद्दल. बानू आणि म्हणजे नानांचं म्हणणं की बानू रायबा आणि ब्रह्मा. नानाचा स्पेशल व्हिडिओ केले आम्ही 2-3 हो मध्ये जाऊन सर्च करा नाना म्हणून टाकले कृष्णाने होतो तरी व्हिडिओ येईल बघा. हो सगळं हिस्ट्री कळेल तुम्हाला. आणि काल व्हिडिओ आला नाही कारण म्हणजे इच्छाच नव्हती की व्हिडिओ करावं काय करावं काहीच नाही. मग म्हटलं जाऊ दे आज व्हिडिओत सांगूया आपण की काय झालंय. आणि नानांचं रक्षा विसर्जन म्हणजे सगळंच त्यांनी मंगळवारी घेतलंय परवा दिवशी. आता झालं आपण 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत निवांत होतो नाना जायचो. होय नाना याचं कुठं करायचं शेण काढायचं. पण नानांची आता माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे भरपूर. नानांची एवढी म्हणजे कमी भासणार आहे बास. त्या टायमिंगला आलं की म्हणजे आठवते सगळं म्हणजे असं ध्यानात येतं सगळं. खायला आणलं नाही शेंगदाणा आणलं नाही सने तर तेच की शेंगदाणं आणलं नाही मग आता लय म्हणजे हे करायला इमोशन म्हणजे वाईट वाटत. आपली फॅमिली सारखी कॅमेरा होय नाही तर हे शेअर करायचं होतं. आणि आता इथून कुठं बघून घ्या आज सकाळी बघा योगायोग. आज सकाळी आष्ट्यातलं दुधगावचं एक फॅमिली मेंबर आपलं आलेलं सकाळी 5:30 वाजता जाऊन आष्ट्याच्या मंदिरात बाळूमामाच्या मंदिरात जाऊन साहेबांनी पाईप इकडे. आणि काय नशीब वाय बघ त्याचा ताई तुटून एक आठवडा झालेला आणायचं बाळूमामा पाईप आला साहेबांनी. दुसरं भंडारा घेऊन आली ते सगळ्यांनी लावला होतो. भाज्याला पण दिसतोय चिमट्याला लावला पत्राला लावला म्हणजे त्यांनीच. हा नाही मी लावला माझ्या दोन दिला तोवर पुढं काय झालं पुढं बघून घ्या. हो म्हणजे आता पुढे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या आज दावणीला चक्क देवाने भेट दिलेली आहे. कोणत्या देवाने भेट दिली हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आणि ही काय म्हणतात आलेलं सुलतानचा फेरा टाकलेला आहे तो पण बघा. आणि सुलतानचं मैदान 3 दिवसात आम्ही करणार आहे. ते जरा आपल्या कामामुळेच राखायलेलं आणि ह्या शेतला म्हणतेला तर आता शेत झालीच कवर त्या शेतचं पण मैदान लवकरच आधी फेर काढला जातात 1-2-3 मैदानात काढणार चालते. कारण की झालेलं आहेत कवर. सकाळी मला बाबानं बाहेर येताना असं उघडत आणलाय बाहेर. शेवटी मी एकटाच बांधायचो टापलं पण ऐकलं नाही सकाळी. मी नाता होता नाताला म्हटलं बघ मी घातलाय 2 इसमी असा राहिला 2 हातात म्हणजे मी धरतो तू तेवढा बांधलो मी बांधा गेलो मला उचलून फेकणार आता. चालेल चला व्हिडिओ बघूया कंटिन्यू. चल मला आवरायचं आता आणि व्हिडिओ एडिट करा. तर सुलतान शेठचा फेरा काढायला कारण की सुलतानचं मैदान धरलं या 2-3 दिवसात मैदान आहे नाही 4 दिवसात मैदान आहे. आणि म्हणलं फेरा पण काढावा म्हणजे ज्यांच्यावर पायरा गेला आहे त्यासनी फेरा पण कळेल. पायरा आपला झालाय ठीकठाक झालाय चांगला झालाय. बघा आता कशी पळते गाडी मैदानात. आणि फुल गाडी ह्याच्यात आहे आता खाद्य वगैरे चालू आहे सगळं फुल करंटमध्ये आहेत साहेब. आणि इथं फाटी दे बघा फाटी शेअर करतो तुमच्याबरोबर. ते नाही म्हणतात फेऱ्याला सुलतान एकटाच पळूया. ही लाकड काढली पाहिजेत. ही फाटी आहे बघा राडीची फाटी आहे त्यामुळे स्पीड लागणार पाखालनं असं तिरकं त्याला काय होतं हे का हितनं सुटणार गाडी हितनं. हां बघ आता
सुलतान शेट कसं पळतेत आता पळायलाच पाहिजे. मैदान धरलंय बाबा. नवीन वर्षाव पहिल्या स्टार्टला सुलतान निघणार आणि सुलतानबरोबर फेरा कोणाचा आहे? आमच्या गावातलाच नंदी आहे अर्जुनच ना. आमच्या गावातलाच नंदी आहे अर्जुन. आदत आहे आदत. होय दोंड काढा. काय झालं? नियोजन कोण करणार तुमच्याकडे असून? मला मीच नियोजन करणार. अर्जुन कसं आहे? घरचा आहे नाही बघा. सुलतान आमल्याला आता मैदानाच्या आदल्या दिवशी तू हा गरम पाणी शिकू. हा मारते काय? तुळसला का हलवल का ना? तुळस हलवल आता काय एवढी फिट असते तुळस तावत हलते आधीच. सुलतानचा मालक 13-12. सुलतानचा मालक 13-12. सुलतानचा आत्ता झालेलं मालक 5005. छकड्यात पाय अडकल केवढ्या आमल्याला. तर आता सुलतानचा आहे दुसरा फेरा. पहिला फेरा मस्त पळाला. फक्त विषय काय झाला या साहेबांनी काही व्हिडिओ बरोबर केला ना. चला आता दुसरा फेरा. पहिला पण शेअर करतो दुसरा पण शेअर करतो. तरी अंतर तुम्हाला सांगतो मी 900 फूट तरी असेल बघा. कारण की आणि उराडी आणि आहे इथं असं चढ 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 आहे. आता गाडी वळली आपण शेअर करे तू वाळा गेला तू धरणार. थाय थाय तू सारखा बस बस लागेल तर कुठे लागेल रे खाली घ्या. दगड आहे दगड दगड आहे दगड. काय नुसतं धरायचं इथं बसेल की गप. हो तिकडे त्याचा बाचा त्याच्या इकडे होय का तुला बघ. त्यानं घेतला खाल्ला त्याच्यावरचा. सोने आपल्याला जायचं कोल्हापूर त्याला सांगितलं तर माग गाडी आज आपल्याला आज नाही द्यायची. तुम्ही किती देणार मी फोन करतो. मला या येतात माझं
किती शिटा बसते त्यात? तशी याची पासिंग आहे 9 एकची 9. 9 एकची पासिंग. हां हां. तरी दादा धमकी भाजी तुमच्या आवडता कुठला नंदी? आमचा आवडता नंदी भाजी आणि रायबा दोन्ही भाज्या रायबा. दोन्ही आवडतात आम्हाला. हां हां. नाही ह्याचं फॅन्स वेगळा आहेत, त्याचं फॅन्स वेगळा आहेत. नाही आम्हाला दोन्ही आवडतात. हां एक दिवस जरी दोन्ही नाही बघितले हां. तरी आम्हाला करमत नाही. तर रोज संध्याकाळी हां. पूर्ण काम झाल्यानंतर संध्याकाळी जेवण करता वेळेस व्हिडिओ बघतो म्हणजे बघतो. व्हिडिओ बघल्याशिवाय दिवस जात नाही. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठलं गाव तुमचं? आमचं गाव वाशिम. वाशिम. इथून 700 किलोमीटर आहे ना? 700 किलोमीटर. 700 किलोमीटर अंतर आहे. तर दादा कसा रूट केला तुम्ही? आम्ही दादा निघालोय, पुण्याला गेलो, आळंदी केली, देऊ केली, हां तिथून कालवाई केली, तिथून बाळूमामा केले, कोल्हापूरला गेलो, खंडोबा केला आणि नंतर इथं आलोय रायबाला. कोल्हापूरला अंबाबाई. आंबाबाई. हां. खंडोबा कुठे केला? खंडोबा जेजुरी जेजुरीला पण गेलेला? आला भरपूर फिरलाय तुम्ही. जेजुरी करून आलो. 1100 काय तर किलोमीटर झाला ना आतापर्यंत? 1200 किलोमीटर प्रवास करून आली आतापर्यंत. आता पुढला दौरा? आता पंढरपूरला जायचं. ए बाबा. गमकीर आहे. आणि दादा प्रसाद घेऊन आली ती. कुठला प्रसाद आणलाय दादा ह्यो? कालवाईचा पत्ता आहे. काळायचा म्हणजे कोल्हापूरचा का? नाही मांढर भांडर वाईचा. वाई सातारा. तरी दादा प्रसाद घेऊन आली ते आपल्याला. तर धन्यवाद दादा. आणि काल रात्री जे येतो म्हणत होते ते खरं म्हटलं रात्री जर आला तर तुम्हाला व्यवस्थित असं नंदी बघायला गावलं नसतं. आज जरा म्हणजे असं मान वगैरे वर करायचं नाही त्यासने. तर आता किती जण आलाय तुम्ही? आम्ही आहे आता 13-14 जण आहे. 13-14 जण आहेत. गाडीत आणि शेटा बसलेल्या. आता इथून पंढरपूर काय? हां. तर दादा तुमचं नाव काय? गजानन. हां गजानन गजानन निवड. निवू. दादा आज तुमचं नाव? अशोक. तुमचं? मनोज पावडे. मनोज पावडे. दादा तुमचं? समाधान सावंत. समाधान सावंत. हां दादा तुमचं नाव काय? मनोज. मनोज. सगळी फॅमिली आहे म्हणजे एकच आहे का आपलं? नाही नाही गुरु शिष्य. गुरु शिष्य. गुरु शिष्य. हां हां. म्हणजे असं म्हणजे सगळा ग्रुप आला काय म्हणजे असं म्हणजे एक घर नाही काय? हां हां. गुरु शिष्याचं आमचं एक हे समजा गुरु शिष्य म्हणजे असं ग्रुप आहे काय? गुरु आहेत आमचे गुरु आहेत. तुम्ही गुरु आहे काय? कळवायचं बघताय? अरे बापरे. आणि तुमचं पाय आमच्या दावणीला लागले म्हणजे आमचं नशीब आहे. चांगलं नशीब आहे आपलं म्हणजे आपल्या दावणीचं नशीब चांगलं आहे. आमच्या रायबाला भाज्याला आमच्या दावणीला आशीर्वाद देऊन जावा जाता जाता चांगला. अरे बापरे. आई शपथ. थांबा जरा. असा प्रवास केलाय तुम्ही? दादा ही कुठली मूर्ती? 1 नंबरची? 1 नंबरची काळूबाईची आहे, हा. 2 नंबरची पण काळूबाईचीच आहे. हा. ते 3 नंबरची धावजी पाटील. काय ना? धावजी पाटील. धावजी पाटील म्हणजे काय कळलं नाही मला. म्हणजे हा काळूबाईचा राखणदार आहे. काळबाईचा राखणदार हो म्हणजे तिथं मंदिर आहे काय मोठं तुमच्या हो इथं हो यांचं? गादी आहे काळूबाईची. थांबा जरा मी घरातून आता हे आणायला होतो म्हणजे आरती चालू द्या. ठीक आहे. मला माहिती नाही गाडीत असं आहे. आणि चांगला प्रवास तुम्ही राहू चांगली सिस्टीम केली आहे हे बघू शकताय. कशाचा रातभर प्रवास झाला तरी स्क्रीन पण आहे काय? त्रिशा काय म्हणली मम्मी? थांब फोन कर तिला मम्मीला आता आणि कर. अबे मग इकडे घे मला लावून. मी ड्रायव्हर असं आहे होय. असं देतो नशीब. नाही मी ऐ. मागेच येणार होतो गेल्या वर्षी. अगं काय करते आज काय आता एकाची कमेंट आलेली विसरलीस काय? काय देव देव करून बैल पळती ती का? न पळू दे. देव म्हणजे देव ह्या नंदींच्या कृपेनं दारात येते तिथं. देव देवा केलेल्याचं पण महत्व असतं. देव पण दारात आणि यायला- एवढं नशीब आमचं चांगलं आहे आपल्या दावणीचं की इथं काळवाईचं आपण पहिल्यापासून करतोय पण आज मांढरची काळा इथं आल्या. म्हणून म्हटलं तुला ये आणि मला माहित होतं तू येणार लगेच काही काळ आल्यावर. चला आधी देवीचं दर्शन घ्या. तुम्ही फॅमिली बरोबर शेअर केलं काय काय ही देवी? केले पाहिजे ना शेअर. मला तिथून मी पुन्हा बघितलं मला काय तुला पण काय झालं असेल. वाटलं की देवाची मूर्ती घेऊन चाललेत असं. हा. आणि ही गुरु आहेत. ही गुरु आहे ते. हो तुम्ही शेअर नाही ना केलेलं? हो ही गुरु नाही केली शेअर बहुतेक केले. बघा की कसं ते जाणं. कसं आहे नशीब. नशीब भाज्याचं रायबाचं खरंच पिंट्याचं आहे. म्हणजे ही बकराचं. अशी देव सानिध्यातली पण आपल्या म्हणजे नंदींना म्हणजे त्यांच्या पण नंदींना भेटलेत त्यामुळं. अशा कमेंट येते त्याला काय करायचं ग? कमेंट करणारा काय दादा?
एक जण त्यातला म्हटला काय माहिती आहे का त्याच्यानं जरा कमी वाद चालू तुम्ही झाला नका लक्ष देत जाऊ, आम्ही फॅमिली आहे ना त्याच्यासाठी उत्तर द्यायला. म्हटला लक्षाचं दर्शन घेऊन काय पहिलं पळती तुम्ही आपण बैल काय पळवायसाठी करायचंय? आम्ही दाखवेल ना मला गुलाल करून. नाही ते असू दे. खिडकी म्हणले ना वर जा की ग आपलं हे कर की मांडी घालून हा तू वर कुठनं जाणार कर वरच आरती लावा येणार तुला चढाई ना आणखी घेऊ का देऊ हा ती काय म्हणते ग? हा ती अरे अरे अरे. हिला लावून देतेस का श्रीशाल टाका की ना ऑनलाईन टाका हिला बघा त्याने आणलंय बाजा बघ का तुझं बोलवून घेतलंस बघ बाजानंच बोलवून घेतलं काय बहुतेक बाजानं रायबाने कारण की त्यांच्यामुळे तर झालं शक्य आणि ही मंचीला तरी कापूस लावलेला आहे ते कापूस म्हणजे ती वरची खपरी होती ती काढली आता पण काल डॉक्टरने कापूस लावलाय मग ते कापूस निघाला काय तुमच्याच घरी काळूबाई पायानं झाली ती रायबासाठी आली रायबासाठी भाजीसाठी. हो रायबाला नेलं नाही ना रायबा जर राहून गेलं तर रायबाला दर्शन द्यायला देवी स्वतः भेटायला आले आयुष्यपत असं अंगाव काटला लागे हो आम्ही काढवायचं मला माहिती आहे. म्हणजे काळाच्या प्रसाद आणलाय सानिध्यात तिथून हा काल आम्ही म्हणून प्रसाद आणलाय. काळाच्या सानिध्यात गेल्यापासून लय बदल झाले हे काय विषय आहे? देवाचं असतं. देवीचा कोट असतो हा हा प्रत्येक देवाचं काहीतरी असतं वेगवेगळं ते राखणार आहेत ती सांगितली माहिती बाजा बघ तर काळवाई बघा कुठं आलेली आहे हे आपला रायबा बाज्या रायबा उठकी हे पिंट्या ए शेट अरे उठ की उठ इकडे बघ त्याला सोडून जरा आणि तिथं टाप टाकून आणि तिथं हो बाय काय ते सांग मागची पिढ आपल्या साळा पळू दे मानव एवढा चिकू मारा वाटतं स्वप्नात तर विचार केलेलाच का कधीच नव्हता एवढा विचार मोठा केला नव्हता की काळा आहे मांडरची ती गाणी लावत नाही मी सकाळी माझी सगळी गाणी चालू असते ती पुढं बसले हातात कसं घातले घेणार मी पाय पडू का पाय पडतो
गाडी मागे घेऊ काय अय वाढायत काय दिलीत वाढ सगळ्यांनी लावते मला वाटलं की पायनॅपल पायनॅपल वाला वाटली तुला म्हणून पळत आलीस आलाय काय पप्पा ते काय लावतोय ना आहेत का इथं जरा वाढ घेऊन आलो जरा कसं वाटतंय तर छानच वाटतंय कारण साक्षात आपल्या वस्तीवरती म्हणजे आपल्या दावणीला देवीनं भेट दिली आणि देवी बरोबर आता हे दादा आपला व्हिडिओ बघतात का तर बघतात रोज तर देवीचं दर्शन घ्या आपली सगळी फॅमिली पण आणि हे दादा आपल्या फॅमिलीचे म्हणजे कार्यकर्ते फॅमिली मेंबर बाजीचे चाहते आहेत आणि यांच्याकडे नंबर होता तर मग दादा आले तर सगळं देवदेवच करत आलाय ना तुम्ही कुणी कुणी इकडे गेला दादा आम्ही पहिले निघालोय शनी शिंगणापूर केलं आळंदी केली देऊ केली हां नंतर पांढरदेवी केली जेजुरी केली हां आदमापूर केलंय कोल्हापूरची लक्ष्मी केली ज्योतिबा केला आहे आणि तिथं इथं आलोय साहेबाचा बाजीची भेट झाला आणि या सगळ्या देवांचा आशीर्वाद त्यांच्या पायाने इथं आली ती होय आणि आता हे दादांनाच फक्त आपल्या व्हिडिओची काही ती माहिती तुम्ही कोणी बघितलेलं नाही ना अजून त्यांना कुणालाच आपल्या अजून व्हिडिओचं म्हणजे काहीच माहित नाही तरी पण ह्या दादांसाठी सगळी जण आलेत आणि एवढा वेळ थांबलेत वेळ दिला आणि ह्या सगळ्यांचे हे गुरु आहेत तर तुम्ही म्हणजे दादा नाव काय त्यांच्याकडूनच आपण तुमचं? माहिती घेऊया नमस्कार मी गुरुवर्य समाधान भाऊ सावंत आणि हा माझा सर्व शिष्य परिवार आहे हां हां मला आणि कळूबाईचा छबिना होता पोस्ट पौर्णिमेनिमित्त मांढरगावी तिथून छबिना झाला आणि नंतर दर्शन करत करत आलो कोल्हापूरमधून तर मला दादाची भेट घ्यावी आता रायबा आणि बाजी यांना दोघांना पण काळूबाईचा आशीर्वाद लागो त्यांच्या मागचे सर्व इडापिडा जाऊन जिथं पण जातील तर त्यांना भरगत यश मिळो तर आता आलाय तर काळवायला पण जावा 1 किलोमीटर आहे फक्त काळामाडीचं नाव आहे गावाचं मग 1-1.5 किलोमीटर भरलं नाही लगेच त्याच माहिती आहे सगळं हिने पत्ता वगैरे तुम्ही विचारला नाही ना कुठं कोणालाच नाही विचारलं डायरेक्ट आली चाललोय बरोबर आणि हा गाडीला आपल्या फिरायला नेता ना हां तसं आलोय चालवायला नेतात तसं काही मार्ग आणि ही देवी तुमच्या जवळ असते ना हो ही देवी माझ्याजवळ असते आणि रावजी पाटील तिथे राखणदार आहे राखणदार आहे मग किती वर्ष झालं तुमच्या जवळ स्थापना ही 5-7 वर्ष झाली 7 वर्ष झाली 7 वर्ष झाली 7 वर्ष झाले नाही खरंच तुमचं पण म्हणजे गुरु आभार की तुम्ही देवीचं म्हणजे आणली आहे ना होय. उतरली खाली दावणीला छान आशीर्वाद देवीचा दिला म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यात आपलं हे झालं देवीचा आशीर्वाद मिळाला आपल्या इलाक्यात एवढ्या होय सगळ्या तर खरंच छान वाटलं चला आता काळायचा उद काळायचं उदवत मी काय म्हणते तिथं जातो त्यात विचार रसीद मिळेल दर्शन घ्यायला. घेतो की दादा आले तर आणि ही सगळं चाललंय ह्याला उठवायसाठी वाडे टाकायचं रायबा ए देवाला देव दर्शन हो नाही दर्शन घेतल्यावर त्याला खायला द्याच त्यात रायबाला टाप घालून घ्यायचे आणि मग दर्शन घडवायचं रायबा अरे हो इकडे या. त्याला थोडा भंडारा लावा रायबाला देवीचा ते रायबाला तर देवीचा भंडारा लावून घेऊया म्हणजे हे गुरु आहेत आणि गुरु लावायला लागलेत आई कळूबाई रायबाला आशीर्वाद दे जिथं पण जाईल तिथे त्याला यश येऊ दे आणि त्यांना सुख लाभू दे बाजीला पण द्या हो बाजी लय लाडकाय बाजीला पण रायबा हो शिस्तीत
रायबाने इकडे बघायचंच नाही. कालच असेल काढायचं. होय काय? हा आणि आदमापूरचा बाळूमामांचा. होय काय? चिकू नाही काय नाही करणार तुम्हाला. बाळाच्या हातातलं वडून पळेल. हेला बाजी. हा बाजी. चिकूला पण आशीर्वाद मिळाला. बाजूला पण आशीर्वाद दे, सुख शांती समृद्धी लाभू दे, आरोग्य लाभू दे, त्याच्या मागची इडा त्याला यश होऊ दे, त्याच्या मागची इडा पिडा तेवढी जाऊ दे. मागची सर्व इडापिडा जाऊ दे. असं इंजेक्शन करायला लागलं तर का नाही म्हणजे हालत पण नाही एवढं. म्हणजे त्याला कळीचं तर काही राहिलेलंच नाही एवढं. त्याला दवाखान्यात चालय वर्ष झालं. तर अशा तऱ्हेने देवी आली. देवीचं पडलायचं ना. देवी आपल्या साक्षात वस्तीवर उतरल्या. एवढं धडपडत असते आम्ही. चिकाला पण लावला. होय हो धावून आली. होय आता बघूया. आता देवी तर स्वतः आली म्हणल्यावर इथं काहीतरी वेगळं होईलच. दादा म्हणते तर नाव करणार आपल्या दावणीच. घेऊन जावा आणि लावा सगळ्यांना. हा तिकडे येवी मला वाटलं आत ब्रह्माला ते घ्या आणि तुमचं तुम्ही लावा. सकाळी होय काय? सकाळी 5 वाजता घेऊन आली हा. फॅमिली. पहाटे? नाही सकाळी 5ला गेलेली हा हा मंदिरात. येतात खास रायबाला ताईत आणला. होय ते नाही म्हणलं का? आणि तुटल्याला ताईत रायबाचा ह्याचा बाळूमामा. हो समू काय करतेस? त्या उसाचा रस नाही गेलत त्यांनी पण आत्ताच घाणं काढल्यामुळे 1 पाऊण तास थांबा म्हणलेत. पण तोवर आपल्याला म्हणजे ह्यांनी म्हणले की गुळ आणलेत. म्हणजे चॉकलेट फ्लेवर आणि एक मँगो फ्लेवर आहे ना. हो एक चॉकलेट एक मँगो. आता ते सगळ्यांनी एक एक दे. आता ते आपलं आपल्या देवीसाठी पण आणले ना. हो हे ठेवू का देवी पुढं? हा हे 2 छोटी पुढं आणि या सगळ्यांनी एक एक वडी दे. हे चॉकलेट इथं ठेवू का खाली? पूर्ण सेंद्रिय गुळ आहे बरं का. सेंद्रिय गुळ आहे. आता यासनी प्रसाद दे सगळ्यासनी. रायबाला भाज्याला यांना माहिती नव्हतं की लक्ष त्यांचं आहे म्हणून. हा हा बघा दादा चॉकलेट आणि मँगो आहे बघा. नाही तो त्यांचा मुलगा. हा लक्षात. ही देवी आपल्या इथं आली म्हणून म्हटलं प्रसाद. होय आता सेंद्रिय गुळ आहे बरं का सगळा. त्यांचं ओ शेडी दारा. तर इकडे गुळ वाटायचं चालू आहे सगळ्यासनी. ओ शेठ इधर त्या शेटला इथं कसं आहे. ए बाबा बॉट चौचील. तर आता काय करायला लागलीस? व्हिडिओ बंद. तर काळाची म्हणलं आल्यास तर म्हणलं ओटी पण भरावी. अचानक गडबडीत साडी आणि दिद्या
आम्ही भरू का तुम्ही भरता भरू ना चल. ठेवा देवाला टॉवेल टू बरं ठेवा की चौरंगावर पायाजवळ बरं ठेवा खाली आणि गुरुंना देखील नाम मोडा ते शाल ती पान सुपारी नारळ हातात द्या आणि शाल पांघरा. पान उलटा नारळ. आता बरोबर नाही ती पान पण उलट झालं. हा पाया पडाव. रायफल रायफल ए रायफल पिंट्या पिंट्या म्हणून रायफल म्हणतोय पिंट्या म्हणतोय. पिशवी मला पण पहिल्या बरं कळत नाही. हा प्रसाद घेतो तेव्हा आपल्याला दिलाय प्रसाद. दादा पुढच्या वर्षी पण या. पुढच्या वर्षी पण म्हणलं या तुम्ही या हा हा बघ मुलगी आमच्या घरामध्ये 3 पिढ्यामध्ये मुलगी होती. चांग बोले छान आहे. किती वर्षाची आता? आता 3-4 महिन्याची. हा हा नमस्कार येतो दादा. हा चालतं शिस्तीत जावा. हा चालतं चला शिस्त. हा रमून गेले हा काय दादा पण म्हणते तिथनं पाय पण वाटत नाही. असं वाटतं घरला जाऊच नाही. येतं काय एक मग काम करा उन्हाळ्यात आता डबल वारीनं माझ्या घरची पूर्ण गेली. चालतं आणि या मुक्कामीच या या की मग काम करा. एकटंच गाडी चालू होती. हो एकटं चालवते. 1200 किलोमीटर चालवले गाडी आतापर्यंत. पुढच्या वर्षी पण देव्यानं विश्रांतीला आपली विश्रांती गेली. दरवर्षी येतात. होय ना तुम्ही नसताय का यांच्यावर? नाही मी यावर्षी चालू केली. मी याच्या आधी माझ्यापाशी गाई होत्या. हा हा तर ते दुसऱ्याचं करावं लागायचं. आता मी ते विकले आहेत सगळे. त्याच्यामुळे मोकळा आहे. काय काम करत जे आलं ते करायचं. केवढी मोठी गाडी आहे. गेल्या वर्षी आलो होतो तर रात्री तेव्हा नंबर नव्हता दादाचा. हा होय काय? हा तर तेव्हा मी 2 वाजता रात्री 2 वाजता इथून इकडे कोल्हापूरला गेलो. हा येला इकडे गणपतीपुळ्याला गेलो. तेव्हा नंबर असता तर तेव्हाच आलो असतो. होय बरोबर आहे.